तर पुण्यात माधुरी मिसाळ यांचा मुलगा करण मिसाळ इच्छुक आहेत। करण मिसाळ इच्छुक असताना मात्र अद्यापही उमेदवारी काही देण्यात आलेली नाहीये। मुरलीधर मोहोळ यांचे जवळचे निलेश कोंढाळकर यांना ऐन वेळी मात्र उमेदवारी मिळालेली नाहीये। तर तिथं गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वर्धा बापट यांना मात्र उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। मुक्ता टिळक यांच्या मुलाला देखील उमेदवारी देण्यात येते। कुणाल टिळक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। करण मिसाळ इच्छुक आहेत मात्र उमेदवारी अद्याप नाही। मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर येते। वॉर्ड क्रमांक 166 मधून शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन खैरनार हे मनसेच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरतील। मनसेकडून राजन खैरनार यांना एबी फॉर्म आता मिळतोय। त्यामुळे उमेदवारांची सुद्धा काही ठिकाणी अदलाबदल होताना दिसतेय। रात्री उशिरापर्यंत एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। आज सकाळी सुद्धा तीच परिस्थिती आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एबी फॉर्म दाखल करण्याची शेवटची मुदत असेल। उद्यापासून अर्जाची छाननी होण्यास सुरुवात होणार आहे। तर तिथं 10 जानेवारीला राज ठाकरेंची शिंदेच्या बालेकिल्ल्यात सभा होणार आहे। ठाण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडेल। महापालिका निवडणुकीकरता ठाकरे बंधूंची युती झालेली आहे। 3 जानेवारीपासून खरं तर सभा आणि रॅलीला मुंबईत सुरुवात होईल। त्यापैकी 10 जानेवारी सगळ्यांचंच लक्ष ठाण्यात, कारण शिंदेचा गड मानला जातोय ठाणे, आणि त्या ठाण्यात राज ठाकरेंची सभा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।